चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. 14 माणसं माझ्या घरी, 1-2 असते तर कसं तरी ॲडजस्ट केलं असतं. आणि अविनाश महाराज त्या 14 माणसाची नावं एका अभंगात सांगितलेत पा. 14 माणसाची नावं. गोनाई राजाई दोघी सासू सुना, बरोबर आहे ना? गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझा ना बापले का, दामाना माझा ना बापले का, दामाना माझा ना बापले का. राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामना माझा बापले दामना माझा बापले. नारा विठा गोंदा माता हे चौघे पुत्र, दादा विटा माता माता हे चौघे पुत्र, हे चौघे पुत्र. नारा विठा गोंदा माता हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी, दामना झाला बापले का बापले, दामना माझा बापले तर त्यांना पाठ होते तेवढे त्यांनी सांगितले, पुढचे मी सांगतो आता. लढाई राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले, नारा विठा गोंदा महादाई चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई यसाई साकराई चौघे सुना, पाही नामयाच्या अवबाई लेकी लिंबाबाई बहिणी, वेडी पिशी जनी दासी त्याची. किती झाले तुम्हीच मोजले म्हणा. अजून एकदा सांगतो हा. राजाई गोनाई दोघी सासू सुना, किती झाले? 4 नाही 2च झाले बाबा. कारण राजाई गोनाई हे नाव आहे आणि दोघी सासू सुना हे नातं आहे. म्हणजे 2च झाले. आणि दामा नामा जाना बापले आता झाले 4 हा. नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, 4 आणि 4 8. त्या चौघाची लग्न झाली. वेळ कमी असल्यामुळे लगेच झाले. ज्ञानेश्वर बाबा कुठे? आता लाजायला काय झालं आता? आता मी नामदेव आहे पण ते नवरदेव आहे. मी आलो होतो त्यांच्या बहिणीच्या लग्नाला. काय सोहळा पाहण्यासारखा. आता ही दिवाळी झाल्यावर का आधीच? दिवाळीतच का? म्हणजे फटाके दुसरा आणायचं कामच नाही. हो अरे वा. ते चौघाची लग्न झाली. लाडाई गोडाई यसाई साकराई चौघे सुना, पाही नामयाच्या 8 आणि 4 12. अवबाई लेके लिंबाबाई बहिणी 12 आणि 2 14. नामदेवाचे घरी आणि 14 जन स्मरते हरी. चौघे पुत्र चौघे सुना, नित्य स्मरते नारायणा. पण 14 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. दारिद्र्यच ना. पण पैठणचे एकनाथ महाराज संतही आहे आणि श्रीमंतही आहे आणि शांतही आहे. शांती एवढी शांती होती. मी म्हणतो आज एवढा समाज जमलाय ना, प्रत्येक संतांचा एक गुण जरी घेतला चरित्रातला तरी आपलं भरपूर झालं. म्हणजे सध्या एकमेकाचे मुडदे पडतात ते तरी पडायचे नाही शांती घेतल्यावर. पण लोकही असे हुशार निघालेत असं बाबा, लागू पुरतं चरित्र घेतात. हे आता श्रावण महिना चालू ना ढगे बाबा झाला आता. पण त्या श्रावण महिन्यामध्ये गावोगाव पूजा असतात. जळगावकर महाराज गावोगाव ते महादेव भगवान शंकर मंदिरातले, तुम्ही नाही हा. ते मंदिरातले महादेव भगवान शंकर विचार करतात बाबा, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. आणि हे 11 महिने काय रजेवर जातात का? नाही, श्रावणातच येतात माझ्याकडे. त्या श्रावण महिन्यात पोत्या चालतात पा. कुठं हरिविजय, कुठं पांडव प्रताप, कुठं राम विजय, कुठं कथा कल्पतरू, ते ग्रंथ चालतात. एक गावातलं होतं ते अजिबात ऐकायला जात नव्हतं.
अजिबात नाही. पण ते भक्तिमती मातांची चर्चा चालू झालायची. ए का ग काय फक्त तुझे मालक येत नाही ऐकायला, सगळं गावची गाव येतं ऐकायला. हे घरी आले आणि मालकाला म्हटले का सगळ्या गावात चर्चा चालू आहे, तुम्ही पोतीच ऐकायला येत नाही. ते म्हटले आपल्याला आवडतच नाही. आवडत नाही पण 1-2 दिवस तरी या ना, सगळे मला नावं ठेवतात. ते म्हटलं मग तूच नको जाऊ, बघा जात कशी येते. मग तूच नको जाऊ, तुला नावं ठेवतात. ते म्हटले नाही फक्त 1 दिवस माझ्यासाठी या. येणार का नाही? ते म्हटलं नाही येणार, यावंच लागल. आता यावंच लागल म्हटल्यावर त्याचाही नाईलाज झाला. बरं ठीक आहे उद्या येतो. ते पोते ऐकायला आले. ते एका मंदिरात हरिविजय चालायचा आणि एका मंदिरात पांडव प्रताप. मग हे पुरुष वर्ग गेले हरी विजय ऐकायला आणि हे नेमकं कथा ऐकायला बसलं. आणि नेमका कथित विषय निघाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ऐश्वर्याचा. हे ऐश्वर्य तसं, ते ऐश्वर्य तसं. आणि विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,100 आणि पुन्हा 8 एवढ्या पत्न्या होता. हे ऐकत होतं 16,108 पत्न्या. हे न पोती ऐकली घरी आलं. पत्नी ते जेवणाचं ताट करत होते पण हे जरा आवेशात आलं. आपल्या भाषेत नाचतच आलं ते. त्याला एवढा आनंद झाला आणि घरात आलं की सांगायला लागलं फार मजा आली आज पोतीमध्ये. पत्नी म्हटली आजचा आवेश काय वेगळाच दिसतो तुमचा, फारच मजा आली. काय झालं? खूपच मजा. पण झालं काय विचारूच नको. मग सांगताच कशाला? नाही पण फारच मजा. पण झालं काय? एकट्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. पत्नी म्हटली हां 16,108 पत्न्या पोतीत ऐकलं मी. पत्नी म्हटली मग तुम्हाला एवढं उड्या मारत यायला काय झालं? ते म्हटलं तुला विचारायला आलो. काय त्याला जर 16,108 तर मी ठरवलंय आता काय मी दुसऱ्या 5-7 घेऊन येणार आहे. पत्नी म्हटली तर उगच पाठवलं याला आजच्या दिवस कथेला. पण पत्नी हुशार होती काका. पत्नी म्हटली तुमच्या पोतीत मजा आली पण मी गेलते ना पांडव प्रताप ऐकायला. मग एकट्या द्रौपदीला 5 होते. मग मी म्हणते दुसरे 2-4 घरी आणू का? हे म्हटलं तेरी चूप मेरी चूप. हे लागू पुरतं चरित्र नका आचरणात आणू. एकनाथ महाराजांची शांती आचरणात आणा. एकमेकाची मूड. अरे एकदा नाही 2दा नाही बिभीषण महाराज 108 वेळा जरी यवन अंगावर थुंकला तरी काय केलं त्याला? यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावर थुंकला प्रसाद देवानी मुक्त केला. प्रसाद देवानी मुक्त केला. प्रसाद देवानी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला. हो यवन अंगावरी थुंकला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. ओ यवनावरी थुंकला. हो यवनावरी थुंकला. देवानी मुक्त केला. प्रसाद देवानी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला. थुंकला तरी त्याला प्रसाद देवोनी मुक्त केला. एवढी शांती आचरणात आणा. संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. नाहीतर उकळीकर बाबा ते लक्ष्मी आणि सरस्वती एका घरी कधीच नांदत नाही. कधीच नाही. जिथं लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नाही आणि जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी नाही. त्या दोघीचं जमतच नाही. कधीपासून? हे बंडखोरी केल्यापासून नाही. मग त्यांचं त्या दोघीचा संवाद झालाय. एकदा सरस्वतीनं विचारलं लक्ष्मीला, लक्ष्मी का ग सरस्वती जिथं मी आहे तिथं तू का राहत नाही? तो कुठं असते? मी ब्राह्मण घराण्यात. मग त्यांचं माझं नाही जमत. ह्या दोघीचा संवाद आहे. माझ्यावर काही डोळे वाटारायचं काम नाही. तू तिथं का नसते? ते जमतच नाही. पण कधीपासून जमत नाही. मग तिनं दिलेलं उत्तर आहे लक्ष्मीनं. एका आचमने
अगस्ती मुनीने माझा पिता सोशिला, बंदो धाकुलता शशी द्विजवर क्षापेक्षया धाडीला, ऐके मत पतिते पदे शिनविले ऐसे द्विजांचे लीला, ऐसे दुःख सरस्वते म्हणून या भाऊ भीते या कुला. एवढं कारण सांगितलं तिनं. का राहत नाही ते ब्राह्मण घराण्यात? नाही तर सरस्वती त्यांच्याकडंच आहे. सत्यनारायणाचा फोटो आपलाच, फुलपात्र आपलंच, हात आपलेच, आणि ते सांगतात लावा डोळ्याला पाणी, लावलंच आपण. सरस्वती त्यांच्याकडंच आहे. पण लक्ष्मीला विचारलं तू काय येत नाही? एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता सोशिला. लक्ष्मी म्हटली एका आचमनात माझ्या बापाला संपवलं. तो अगस्ती ऋषी ब्राह्मणच होता. बर, दुसरं, एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता सोशिला, बंधू धाकुलता शशी द्विजवर क्षापेक्षया धाडीला. लक्ष्मीचा भाऊ चंद्र, आणि त्या चंद्राला शाप दिला, तोही ब्राह्मणच, बृहस्पती. गुरुपत्नीसी रथला क्षयरोग त्या चंद्राला. आणखीन एक नामदेव रायचं प्रमाण आहे. कामबुद्धीचे सुख अतिमानी ते मूर्ख, चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे. सुख अतिमानी ते मूर्ख, चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे. बरं ठीक आहे, माझ्या बापाला संपवलं तो अगस्ती, हां, माझ्या भावाला शाप दिला तो बृहस्पती ब्राह्मणच, हां, तरी आले असते त्या घरी ग. पण माझ्या मालकाच्या छातीवर लात मारली तो भृगु ब्राह्मणच. ऐसे दुःख सरस्वते म्हणून या भाऊ भीते या कुला. लक्ष्मी सरस्वती एका घरी कधी नांदत नाही, पण लक्ष्मी आणि सरस्वती हातात हात घालून नांदवण्याचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या एकनाथ महाराज. आणि आदरणीय महालिंग बाबा, आम्ही तर पाहिलं नाही श्री संत एकनाथ महाराजांना, हां, पण त्यांची श्रीमंती पाहिली. ते त्यांचा गाथा असू द्या, नाही तर भावार्थ रामायण असू द्या, त्यातले ते भारुड असू द्या, कूट अभंग असू द्या, एकनाथ महाराजांची केवढी मोठी श्रीमंती आहे. ते संतही होते, शांतही होते आणि श्रीमंतही होते. आणि आपल्या भागामध्ये संतही होते, शांतही होते आणि श्रीमंतही आहेत, ते म्हणजे आमचे श्री संत सीताराम बाबा. नाही तर मी रामायण करून 8 वर्ष नाही 5 का 6 वर्ष झाले असतील त्यावेळेला. 5च वर्ष झाले. 5 वर्ष झाले तर त्यावेळेला एवढं मंदिरही नव्हतं. हां, खालचं काम चालू होतं दगडी मंडपाचं. मी आदरणीय महालिंग महाराजांना म्हटलं, हे दगडी काम करायचं म्हटल्यावर याला पैसा ते सगळं होतं महाराज, सगळं होतं. म्हणलं ते कसं होईल? अहो साधा आता सिमेंट, आणि त्यांनी निर्णय घेतला तो चांगला घेतला. नाही तर सिमेंटची मोठमोठ्याले मंदिरं होऊ द्या, त्याला 90 वर्ष झाले की त्याला मर्यादा आहे ना सिमेंटला. 90 वर्ष झाले तर ते जरी नाही पडलं तरी नगरपालिका JCB लावून पाडते, कारण ते राहण्यास अयोग्य आहे. पण दगडी मंदिर असू द्या, त्याला 1000 वर्ष झाले तरी धोका नाही. म्हणून आमच्या सीताराम बाबांचं दगडी मंदिर, दगडी काम. कोई लोग मंगल में जंगल बना देते तो कोई जंगल में मंगल बना देते. हा गड म्हणजे जंगल में मंगल आहे. हे केवढी कामं झाली. आम्ही तिथं आत गेलो तर मंदिर शब्दाची व्याख्याच आहे जळगावकर महाराज. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. ती आम्हाला कुठं पाहायला भेटली असेल तर आमच्या सीताराम गडावर मंगलता आहे. इथं आल्यावर हालूच वाटत नाही. महालिंग महाराज आम्हाला राहूच देत नाही. एवढी मंगलता आहे, दिव्यता आहे आणि रम्यता आहे. म्हणून मंगलता, दिव्यता आणि रम्यता या सगळ्या गोष्टी येत आहे. म्हणून श्रोते मंडळीला, सगळ्या बाबांच्या भक्त मंडळाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे की अगदी कमी वेळेमध्ये या गडाचा केवढा विकास, केवढं. आणि आपल्या गडाचं ना, आता आम्ही पंढरपूरहून आलो, आज आपल्या गडावर फक्त श्री संत सीताराम बाबा नाही तर आम्ही पंढरपूरहून येताना पांडुरंगाला सुद्धा घेऊन आलोय.
त्याचं कारण म्हणजे सगळी फडकरी मंडळी आज उपस्थित आहे. हा जे वारकरी संप्रदाय ज्यांनी जतन केला, ज्यांनी जतन नुसता केला नाही, तो वाढवला, तो वाढवला आणि गावागावात वस्ती वस्तीवर पोच केला. ती सगळी पंढरपूरची फडकरी मंडळी. आणि ती फडकरी मंडळींनी पुन्हा आत्ता आमच्या संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवड झाली. तर आमचे आदरणीय देहूकर महाराज संघटनेचे अध्यक्ष श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज, ते म्हटले बाबा यावर्षी आपल्याला त्या बॉडीमध्ये पहिलं कोणाला घ्यायचं असेल तर पहिलं नाव देवकर महाराजांनी घेतलं, महालिंग महाराजांचं. म्हणजे आज ही सगळी फडकरी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आज आपल्या गडावर पंढरपूर अवतीर्ण झालंय, आळंदीसह पंढरपूर. म्हणून श्रीमंतही आहे आपलं संस्थान, आपला गड. संतही आहेत तिथं आणि ते शांतही आहेत. एकनाथ महाराज संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.